एंड ऑफ द सगळ्यात आधी मला म्हणजे आमच्या पूर्ण टीमला तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. हे काही फॉर्मली किंवा असं उगाच मनापासून म्हणायचं म्हणून असं मी काही म्हणत नाहीये. खरंच खूप 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 थँक्यू. का तर लास्ट इयर आम्ही हे टी-आय-बी सुरू केलं होतं पहिल्या लॉकडाऊनमध्ये आणि 10 एपिसोडचा एक सीझन कंप्लीट झाला होता पॉडकास्टचा. त्यानंतर आम्ही बऱ्याच ॲक्टिव्हिटी पॅरलली कंटिन्यू केल्या लॉकडाऊन नंतर सुद्धा. बट नंतर नोव्हेंबर-डिसेंबरच्या काळात आपण परत नॉर्मलाइज लाईफकडे आलो आणि आपले जे काही आपले आयुष्य होतं ते आपण परत सुरू केलं. अनएक्सपेक्टेडली, अनफॉर्च्युनेटली पुन्हा एकदा सेकंड वेव्हमुळे आपण परत घरातच गेले 2 महिने बसून आहोत. सो आम्हाला असं वाटलं, की चला आपल्याला कदाचित दुसरा चान्स मिळाला आहे. सो आपण ज्या गोष्टी अर्धवट राहिल्या त्यापूर्वी, त्या आपण कंप्लीट करायचा प्रयत्न करूयात. बट आम्हाला जेन्युइनली माहीत नव्हतं, की खरंच पुन्हा लोकं त्या इंटेन्सिटीने आणि त्या अर्जनी इन्व्हेस्ट करतील आपला वेळ या सेकंड सीझनमध्ये. बट आम्ही जे काही स्टॅटिस्टिक्स बघतोय आणि YouTube असेल, बाकी पण आपले चॅनल Spotify आणि Google पॉडकास्ट खरंच तुम्हाला आवडतायत हे सीझन हे ऐकून बघून आम्हाला खूप छान वाटलं, की आपण नवीन जो काही ट्रेंड सेट करायचा प्रयत्न केला होता सेकंड सीझनमध्ये, की अनबॉक्सिंग क्युरिओसिटीज प्रत्येकाच्या चॉईस मेकिंगवरती आपण बोलायचा प्रयत्न केला होता. ते तुम्हाला खरंच आवडतंय. सो वी आर ग्रेटफुल इनफ आणि आम्हाला असंच एनर्जी मिळते करायची. सो थँक्यू सो मच. आणि पुढे पण अजून पॉडकास्ट येणार आहेत. आत्ताचे 3च पॉडकास्ट झालेले आहेत. सो ते बघून तर आम्हाला वाटतं की पुढचे पॉडकास्ट पण धमाकेदारच होणार आहेत आणि तुम्ही त्याला फारच मनापासून कौतुक तसं करणार आहातच. सो आज आपला 4था पॉडकास्ट येतोय या सीरीजमधला. या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा अमित काकाला बोलवलेलं आहे पॉडकास्टवरती, अमित सावरगावकर. अमित काकाचा मुद्दा असा आहे की अमित काकासोबत कितीही बोललं तरी कमीच आहे. का तर की आमची जे काही तारा जुळतात आयुष्यात सगळ्यांच्या, म्हणजे आमची पूर्ण टीम आणि अमित काका वगैरे आम्ही भयंकर गप्पा मारतो. सो टी-आय-बी मध्ये तो पूर्वी खूप वेळा येऊन गेला आहे. येऊन म्हणजे तो टी-आय-बीचाच भाग आहे, येऊन काय गेलाय, तो आपल्या घरातलाच माणूस आहे. बट गेल्या वेळी जे त्याच्यासोबत पॉडकास्ट केले किंवा त्याने 1-2 पॉडकास्ट होस्टही केले होते, त्यानंतर एक सप्टेंबरच्या काळामध्ये एक खूप मोठी घटना त्याच्यासोबत घडली आणि ते आम्ही बघून म्हटलं की अरे अमित काकांनी काय सांगितलं नाही याबद्दल आम्हाला. सो मग त्यानं काय काय केलं आणि कसं कसं त्याच्यासोबत काय काय झालं, त्यामधनं त्याचं चॉईस मेकिंग, आज तो कुठे आहे, तो ज्या ठिकाणी काम करतोय तिथल्या त्याची ग्रोथ कशी आहे, हे आपण जरा जाणून घेऊयात आणि जरा थोडीशी तोडफोड करूयात त्याची, त्याच्या विचारांची, आणि आपल्यात किती त्यात मस्त व्हॅल्यू ऍड होऊन किती आपल्याला एन्जॉय करता येईल ते बघूयात. सो ओव्हर टू अमित काका. हाय गाईज, टी-आय-बी टेल्स सीझन 2च्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही सगळे सेफ असाल अशी मला खात्री आहे आणि कुठे बाहेर पडू नका जास्त. प्लीज घरातूनच कामं करा. तर मुद्दा ऍक्च्युली असा झाला की आता आम्ही सुद्धा म्हणजे टी-आय-बी मध्ये काम करणारे आमचे सगळे फ्रेंड सर्कल, आम्ही पण ज्या वयात आहोत आणि आत्ता आमच्या आयुष्यात जे काही करिअर ओरिएंटेड डिसिजन्स चाललेत, म्हणजे काय बाबा, कोणी एंटरटेनमेंट फील्डमध्ये करणार आहे, कोणी क्रिएटिव्ह फील्डमध्ये, कोणी टेक्निकल आहे, मॅनेजरियल आहे. सगळ्यांचा काय वयाचा मुद्दा का मला माहिती नाही, पण आमच्या सगळ्यांच्या मनात कुठे ना कुठेतरी हेच चाललंय आता की जो मी डिसिजन घेतोय किंवा जो मी चॉईस निवडतोय तो चुकीचा तर नाहीये ना, किंवा जो मी निवडत नाहीये तो कदाचित मला बेनिफिट देणारा आहे का. सो हा कॉन्फ्लिक्ट सगळ्यांच्या मनात चाललाय. आणि खरं तर असं म्हणतात की लाईफ इज अ मॅटर ऑफ चॉईसेस आणि एव्हरी चॉईस यू सॉरी असं म्हणतात की लाईफ इज अ मॅटर ऑफ चॉईसेस आणि एव्हरी चॉईस यू मेक्स युअर सेल्फ. तर चॉईस निवडणं आणि त्याच्यासोबत कायमसाठी स्टिक राहणं ते खूप गरजेचं आहे, असं मला तरी आतापर्यंत कळलंय. पण त्यावरती गप्पा मारायला आपण आज पुन्हा एकदा सीझन 2 मध्ये अमित काकाला बोलवलेलं आहे, अमित सावरगावकर. हॅलो, हाय गाईज. येस, अमित काकांना आपण ओळखतोच. आपण एंटरप्रेन्योरशिप वरती खूप गप्पा त्याच्या सोबत मारल्या आहेत सीझन 1 मध्ये. पण आता आम्हाला जे प्रश्न जाणवत आहेत, मग त्याच्यावरून आमचं ठरलं की आपण आता अमित काकांनी मधल्या काळामध्ये म्हणजे आपला पॉडकास्ट झाल्यानंतर एक ऑगस्टच्या काळात आमचं त्याच्यासोबत बोलणं झालं, तर आम्हाला कळलं की त्याने खूपच मोठी भरारी मारलेली आहे आणि सध्या तो
आयर्लंडमध्ये आहे, डब्लिनला. सो त्याचा तो प्रवास त्यानं क्रिएटिव्ह फील्डमध्ये यायचं ठरवल्यानंतरचा आणि क्रिएटिव्ह फील्डमध्ये येण्यापर्यंतचे त्याने घेतलेले चॉईसेस एक्झॅक्टली त्याने कसे कन्स्ट्रक्ट केले आणि त्यामागे काय त्याची मेंटॅलिटी होती हे जर आपण जाणून घेऊयात, असे तोडफोड करूया त्याच्या विचारांची जरा, म्हणजे मजा येईल. आपण एंटरप्रेन्योरशिप वरती लास्ट टाइम भरपूर काय काय बोललोय आणि तू तुझ्या डोक्यातल्या सगळ्या कल्पना आणि तुझा अप्रोच त्याबद्दल सगळा सांगितला होतास. पण बिफोर गेटिंग इन टू इट आणि आफ्टर गेटिंग इन टू इट जे काय तुझं आता चालू आहे, म्हणजे तू पायनॅपल स्टुडिओज हँडल करतच आहेस सगळं, तू डिरेक्टर आहेसच त्याचा आणि आता तू ग्लासबॅन मध्ये टेक हेड आहेस. सो काय जर्नी होती तुझी चॉईस मेकिंगची आतापर्यंत? चॉईस मेकिंगची जर्नी ऍक्च्युली गंमत कशी आहे की पहिली गोष्ट ही आहे की मी मागच्याही वेळी सांगितलं होतं की तुम्हाला जे आवडतंय, तुम्हाला जे खरंच मनापासून आवडतंय त्या क्षेत्रात तुम्हाला काम करायला मिळणं पहिली गोष्ट, आणि त्याच क्षेत्रातून ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायला मिळतंय त्या क्षेत्रातून तुम्हाला भरपूर पैसे पण मिळणं, हे खूप रेअर कॉम्बिनेशन आहे. हे ज्यांना लाभलं आयुष्यात ते खूप जास्ती लकी आहेत माझ्या दृष्टीने तरी. आणि ऑब्व्हियसली तू म्हणलास तसं इट इज ऑल अबाउट चॉईसेस. पण हे ज्यांना लाभतं त्यांच्यासाठी म्हणजे चॉईस करणं खूप सोपं होऊन जातं. आणि माझ्यासाठी मी पण नेहमी आय एम व्हेरी फॉर्च्युनेट या फ्रंटवरती की मला जे आवडते त्या ह्याच्यात मला भरपूर काम करायला मिळालं प्रत्येक वेळेस. मग ते मीडिया असू देत, ते सॉफ्टवेअर असू देत, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट असू देत, किंवा पब्लिक स्पीकिंग असू देत, टॉकिंग टू व्हेरियस काइंड ऑफ पीपल, किंवा वेगवेगळ्या सिटीजमध्ये, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये भरपूर मला जे आवडतं ते मला करायला मिळालं. आणि काय म्हणू त्याला, कर्मधर्म संयोगाने, किंवा रादर मी करत राहिलो म्हणून सुद्धा असेल माहिती नाही, पण एनिवेज मी त्याला कर्मधर्म संयोग म्हणतो. त्यांनी मला त्याच्यातून भरपूर पैसे पण मिळाले. त्यामुळे हे कॉम्बिनेशन जे असतं ना, ते जर झालं तुमच्या आयुष्यात तर खूप तुम्हाला चांगल्या गोष्टी करता येतात. आणि आत्ताची तर सुरुवात आहे मी म्हणेन, की अजून भरपूर काय-काय करायचंय. आय मे नॉट येट हॅव स्टार्टेड असं मी म्हणेन. पण थोडंसं काही ना काही कुठे ना कुठे दिसतंय, की आता हे या 4 गोष्टी करू शकतो, ज्या मला खरंच करायच्या आहेत. व्हॅल्यू एडिशन मी नेहमी म्हणतो, की लोकांसाठी व्हॅल्यू एडिशन आपण केली पाहिजे. अदरवाईज देअर इज नो पॉइंट. म्हणजे तुम्हाला म्हणजे काही उपयोग नाहीये. तर जर ते नाही केलं तुम्ही, जर व्हॅल्यू एडिशन नाही केलीत आयुष्यात स्वतःच्याही आणि इतरांच्याही, तर तुम्ही काही जगला नाहीत ऍक्च्युली, असं म्हणजे हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. सो असं आहे. आणि चॉईस मेकिंग बद्दल म्हणशील तर मी नेहमीच मला जे वाटतंय आतून ते मी नेहमीच फॉलो करत गेलो. आणि मी जे मला वाटतंय, जी माझी झेस्ट आहे ना, ती मी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा पण प्रयत्न केला. म्हणजे आपण नेहमी आता तू नाटक आणि सिनेमा क्षेत्रामध्ये काम केलेलंस, तुला माहिती आहे, की तुम्हाला जर पटलं, म्हणजे स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं एखादं वाक्य असेल, ते तुम्हाला जर पटलं ॲज अन ॲक्टर म्हणून, तरच तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवू शकता. इफ यू आर नॉट कन्व्हिन्स्ड, म्हणजे जर इफ ॲक्टर इज नॉट कन्व्हिन्स्ड अबाउट व्हॉट एक्झॅक्टली इज ट्राइंग टू डिलिव्हर, मग आपण कसं एक्सपेक्ट करू शकतो, की ऑडियन्स कन्व्हिन्स होईल? नाही, नाही होऊ शकत. सो तुम्ही स्वतः कन्व्हिन्स पाहिजे. तुम्ही जे करता, जे तुम्ही काम करता, ज्या गोष्टी तुम्ही ॲक्चुअली करता तुमच्या कामाच्या ह्याच्यामध्ये, तर त्या ह्याच्याबद्दल तुम्ही कन्व्हिन्स पाहिजे. त्या आयडियाज, त्या कॉन्सेप्ट्स, व्हॉटएव्हर ते कोड असेल, तो अभिनय असेल, ते बिझनेस डील असेल, ते अगदी एखादी छोटीशी कोणाला हायर करायचं असेल, कोणाला फायर करायचं असेल, या सगळ्या बाबतीत हे खरं आहे, की तुम्ही अगदी फार इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये लग्न करायचं असेल, गर्लफ्रेंड पटवायची असेल, इथपासून ते कोणाशी ब्रेकअप करायचं असेल, किंवा अजून काही XYZ जे काय असेल ते, ह्या सगळ्यामध्ये हेच आहे, की तुम्ही स्वतः कन्व्हिन्स असाल तरच तुम्ही ते डिलिव्हर करू शकता. त्यामुळे चॉईसेस हे तसे बिल्ट होतात आणि तसे बिल्ट व्हायला पाहिजेत. आणि चॉईसेस ॲज इन चॉईस मेकिंग जे म्हणू आपण त्याला. आणि तसं जर नसेल तर मग तुम्ही म्हणजे तुम्ही खोटं करताय, किंवा तुम्ही खोटं वागताय, किंवा तुम्ही खोट्या पद्धतीने टॅकल करताय सिच्युएशन, जे की तुम्हाला लाँग रन मध्ये नाही उपयोगाचं येणार. सो असं मला तरी वाटतं. बरोबर. आता म्हणजे तू जसं म्हणलास की तुझ्याकडे एक स्वातंत्र्य होतं काइंड ऑफ की तू तो चॉईस निवडावा. सो आपण म्हणजे सध्या जे काही आपण ज्या काही प्रिव्हिलेज सिटी मधनं आपलं एज्युकेशन झालेलं आहे सो कॉल्ड, सो म्हणजे पुणे जे काही बरोबर, आपण धरलं बरोबर. म्हणजे सगळंच म्हणजे इंजिनिअरिंग असेल किंवा पुढे जे काही आपण शिकलो असेल, डू यू जेन्युइनली फील की आपली सध्या जे काही सिस्टीम आहे
म्हणजे एज्युकेशन ड्राईव्ह करणारी, ती चॉईस मेकिंग वरती फोकस करायला लावते का आपल्याला की नाही लावत? अ, थोडासा सॅड पार्ट आहे याच्यामध्ये, की बऱ्याच वेळा आपलं असं होतं, की म्हणजे आपण खूप झापडं लावून काम करायला हे करतो. म्हणजे रादर झापडं लावून शिकतोय आपण आता सुद्धा. म्हणजे अजूनही वेळ ती आलेली नाहीये, की जिथे आपल्याला वी विल रिअलाईज, की नाही म्हणजे झापड लावून काही नाही होऊ शकत. म्हणजे आता मला आठवतंय, की 20 वर्षापूर्वी जेव्हा मी कधी 8वीत वगैरे असेन, 2000 साली हो, मी 8वीत किंवा 7वीत होतो मी 2000 साली. हं. तर त्यावेळी चॉईसेस म्हणजे काय 3-4च चॉईसेस होते फक्त, की काय इंजिनिअर, डॉक्टर, काय वकील. वकील तर साधारणतः जनरली होत नाही म्हणजे नॉर्मल लोकं म्हणतात, की हां, ठीक आहे. पण तिसरा चॉईस असतो. पहिला चॉईस इंजिनिअर कारण ते सोपं असतं. हो. मग डॉक्टर. डॉक्टरमध्ये पैसे खूप घालायला लागतात आई-वडिलांना. त्यामुळे त्यांच्या मनावरती प्रेशर असतात. त्यामुळे वकील हा एक चॉईस आहे. मग काय सी-ए वगैरे कॉमर्सला जायचं तर सी-ए हो किंवा आय-सी-डब्ल्यू हो. सायन्सला जायचं तर डॉक्टर हो किंवा इंजिनिअर हो. अजून काही सोडून करायचं असेल तर लॉ कर. बस अजून अजून काय असतं आयुष्यात? काहीच नसतं. असा एक काय म्हणू त्याला असा एक बिल्टअप आपल्याकडे अजून सुद्धा आहे. म्हणजे 20 वर्षापूर्वी होता नो डाउट म्हणजे पण 20 वर्षात आपण काही फार चेंज झालोय असं मला वाटत नाही. हां, थोडासा चेंज झालाय इकडे-तिकडे. नाही असं नाहीये. पण आता म्हणजे खरं सांगायचं तर एवढी फील्ड्स ओपन आहेत. एवढे व्हास्ट वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण म्हणजे एवढा असा कॅनव्हास असा मोठाच्या मोठा ओपन आहे. पण तरीसुद्धा खूप कमी लोकं आहेत जे हा एक्सप्लोर करायला धजावतात किंवा खूप म्हणजे ह्याच्यामध्ये मला एज्युकेशन सिस्टम बद्दल म्हणजे मी काही एवढा फार मोठा नाही, की एज्युकेशन सिस्टम बद्दल खूप काही बोलू शकेन किंवा काय. पण एज्युकेशन सिस्टममध्येच ह्या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजेत खरं तर असं मला वाटतं, की काय प्रॉब्लेम आहे, की तुम्हाला आयुष्यात काय असतं 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. हं. हो. बरोबर. हो, हो. इथे मॅथेमॅटिक्स संपतं माझ्या मते. म्हणजे माझ्या मते नॉर्मल लोकांसाठी नॉर्मल, बरोबर. अगदी नॉर्मल आयुष्य ज्याला जगायचं आहे, त्या माणसासाठी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्या बाहेर आयुष्य नाही. मी डेरिव्हेटिव्हज किंवा काय इंटिग्रेशन, डबल काही संबंधच नाहीये. समेशन काहीही नसतं आयुष्यात. हे काही नाहीये. नॉर्मल माणसासाठी म्हणतोय मी. बरोबर. हां, ज्याला सायंटिस्ट व्हायचंय त्यांनी त्याच्यात स्पेशलायझेशन करावं ते त्याचं फील्ड आहे. दुसरं झालं भाषा. म्हणजे जसं हे आहे म्हणजे गणित आहे ज्याच्यामध्ये आपण रोजनिशीचे व्यवहार तुमचे बेसिकली व्यवहार ज्ञान म्हणजे हा जो काही हे आहे, हा ह्या बरोबर. 4 याच्यामध्ये संपतो. त्याच्यानंतर येते भाषा ती म्हणजे तुम्हाला बोलता आली, वाचता आली, लिहिता आली. माझ्या मते तरी बास आहे हे सगळं. हं, हं. ठीक आहे. आणि ह्या दोन्ही ह्याच्यावरती तुमचं आयुष्य आरामात निघू शकतं. बरोबर. नक्कीच 100%. हे सोडून आता तुम्हाला जे काय आहे, हे सोडून बाकी सगळं जे आहे ते मला असं वाटतं, की चॉईस ओरिएंटेड पाहिजे. ओके. आता काही जण म्हणतील, की "अरे, ह्याला काय कळतं? तू तर अजून 8वीत आहेस, तू तर अजून 10वीत आहेस. तू लहान आहेस अजून, तुला काय कळतं?" पण असं नाहीये. जर 18 वर्षानंतर कोणाला मत द्यायचं हे कळू शकतं, तर मग 18 वर्षानंतर म्हणजे 12वी झाल्यानंतर कुठला चॉईस घ्यायचा किंवा काय करायचं किंवा काय नाही करायचं हे का नाही कळू शकत? तर कळूच एक्झॅक्ट. शकतं. काहीच प्रॉब्लेम नाहीये. काहीच इश्यू नाहीये अजिबात. हो की नाही? तर एक्झॅक्ट. मला असं वाटतं, की आणि खूप आता तर जनरेशन खूप लवकर मोठी होतीये. 8-10 वर्षाच्या, 12 वर्षाच्या मुलांनाच खूप पटापट गोष्टी माहिती असतात आणि जसं-जसं आपण पुढे जाऊ तसं-तसं हे अजून म्हणजे कमी-कमी होत जाणार आहे वय. अजून कमी-कमी वयाच्या मुलांना जास्तीत जास्त गोष्टींचं एक्सपोजर आणि जास्तीत जास्त गोष्टी कळणार आहेत. म्हणजे गेम टेस्टिंग वगैरे सारखी मोठी-मोठी फील्ड्स आज सॉफ्टवेअरपेक्षा जास्ती तुम्हाला पैसे देऊन जातात, खरं सांगायचं तर. हो. म्हणजे व्हिडिओ गेमचं एक्झॅक्टली. टेस्टिंग करणारी लोकं म्हणजे हा हा कुठला जॉब आहे? हे जर मी माझ्या घरी आई-वडिलांना सांगितलं, तर ते म्हणतील म्हणजे वाया गेलाय म्हणजे संपलं ह्याचं, काही नाही होऊ शकत. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते जुगार. बरोबर आहे. त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे कारण त्यांनी कदाचित ते अजून अनुभवलं नाहीये किंवा त्यांना त्याचं एक्सपोजर नाहीये म्हणून. त्यांची काही चूक नाहीये त्याच्यामध्ये. पण इन जनरलच हा अवेअरनेस जो आहे ना, हा बिल्टअप झाला, तर मला असं वाटतं की आई-वडील ही जी काय पिढी आहे, ही सुद्धा एज्युकेट होईल आणि त्या दृष्टीने खूप प्रयत्न सुद्धा होतील, असं मला वाटतं. सो चॉईस मेकिंग द्यायला पाहिजे आणि चॉईस मेकिंग कधी एखाद्याला म्हणजे असं नाही म्हणू शकत ना आपण, की ह्याला काय कळतं?
कळतं म्हणजे तुम्हाला कळत असेल, मी त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे. जो म्हणतोय ना, की ह्याला काय कळतं, तर तुम्हाला कळतंय बरोबर आहे. पण तुम्ही चान्स तर द्यायला पाहिजे ना समोरच्याला, की त्याला कळावं याच्यासाठी. तर एक्झॅक्टली. चॉईस घेऊन जर ते चुकले, तरच कळेल, की बाबा अच्छा मी घेतलेला चॉईस चुकला होता. अच्छा, म्हणजे कदाचित त्याचे इंटरप्रिटेशन्स किंवा त्याचं पर्क्युलेशन हे होतं, म्हणून हे झालं. हे कळलंच नाही तर कधीच आपल्याला लक्षात नाही येणार. त्यामुळे चॉईस घेतलाच पाहिजे. चॉईस शिवाय काही पर्याय नाही आयुष्यात. नाही, मग तू आता म्हणतोस की तो चूक म्हणजे ठीक आहे बाबा, केल्यावरती आपल्याला कळेल की हा चुकलाय किंवा हा बरोबर आहे. जो काही तो प्रोबॅबिलिटी जी काय असते ती. मग एक असा क्वेश्चन आहे की डू चॉईसेस कम विथ रिग्रेट्स और हाऊ कॅन वी ट्रान्सफॉर्म देम इनटू सॅटिस्फॅक्शन किंवा आपला गोल? म्हणजे ते एक्सेप्ट करूनच चालावं का की रिग्रेट सोबतच मला जायचंय, नाही नाही वर्क करत? काय होतं, की रिग्रेट हा पोस्ट इफेक्ट आहे चॉईसेसचा. रादर चॉईसेसचा पोस्ट इफेक्ट आहे, की वॉज इट अ सक्सेसफुल चॉईस फॉर मी, मायसेल्फ किंवा ज्यांच्यासाठी घेतलाय तो ओके होता का? किंवा आणि हे खूप रिलेटिव्ह आहे हां, म्हणजे तुझा चॉईस आणि तुझी सिच्युएशन वेगळी आहे, माझा चॉईस, माझी सिच्युएशन वेगळी आहे. हम्म. त्यामुळे असं नाहीये, की प्रत्येक वेळी रिग्रेट होतातच किंवा रिग्रेट व्हायलाच पाहिजे. जर ते कधी-कधी असं होतं, की सक्सेसफुल होतो, चॉईस घेतलाय पण ओके मला मिळालं जे काही मला पाहिजे होतं ते. बट स्टिल आय एम म्हणजे मला रिग्रेट्स आहेत ते चॉईस घेतल्याचे. असं होतं. ओके. असं असं पण नाहीये, की प्रत्येक वेळी फेल्युअरच यायला पाहिजे आणि म्हणूनच तुम्हाला तो चे रिग्रेट म्हणजे चॉईस घेतल्याचे रिग्रेट असं काहीच नाहीये अजिबात. पण मला असं वाटतं, की चॉईस घेतलाच नाही तर रिग्रेट करण्याची पण हे येणार नाही. तर म्हणजे ते रिग्रेट करण्यापर्यंत पण पोहोचणार नाही आणि कधी कळणारच नाही आयुष्यात, की अच्छा हे करायचंय आणि हे नाही करायचं. हे केलं तर हे असं होतं. अच्छा हे चुकलं. हे नाही केलं तर ते असं होतं. अच्छा हेही चुकलं. हे कधीच नाही हम्म. कळणार आणि मग ज्याला चॉईस नाही घेता येत ना, त्याचं मुश्किल आहे मग. व्हेरी डिफिकल्ट होतं. कारण मग आपण पपेट होऊन जाऊ. जर आपल्याला चॉईस नाही घेता आला ना, तर आपण पपेट होऊन एक्झॅक्टली. जाऊ कोणाच्या तरी हातचे. आणि जर पपेटच व्हायचं असेल म्हणजे तीच जर काय म्हणू त्याला, तीच जर व्हिजन आणि तेच मिशन असेल आयुष्याचं, तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ते नसावं शक्यतो म्हणजे कोणाचंही. ऑब्व्हियसली. पण ज्यांना असं वाटतं, की नाही बाबा माझ्यासाठी दुसऱ्यांनी चॉईस घ्यावेत आणि आय एम ओके विथ दॅट. तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. आणि धिस इज अगेन अ चॉईस. हाही हम्म. चॉईसच आहे, की माझ्यासाठी कोणीतरी चॉईस घ्यावा आणि हे हा, करावं. जसं की एक्झॅक्टली. जसं की सोप्पं एक्झाम्पल देतो एकदम, की जसं मला कपड्यातलं काहीच कळत नाही. मला रंगरूप आणि काही कळत नाही. तर माझी बायको चॉईस करते माझ्यासाठी. बरोबर? आणि मी हॅपी आहे त्याच्यामध्ये आणि मला ओके कारण ती जे करते ते मग म्हणजे मला काय तिने समजा आता ब्लू समजा, तर हा घालायचा आहे ना, ओके आणि मला चांगला दिसतो. आता हा माझा चॉईस आहे, की तिचा चॉईस म्हणजे प्रमाणे ॲक्सेप्ट तू करायचा हा घातलं माझ्या हा. धिस इज अगेन ऑल अबाउट चॉईस ओन्ली. म्हणजे एक्झॅक्टली. आयुष्यात चॉईस खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजे आणि तो घेणं खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजे तुम्ही डायलेमामध्ये प्रत्येक वेळी नाही राहू शकत आणि जर तुम्ही राहिलात तर मग मुश्किल आहे. हाऊ विल यू लिव्ह युअर लाईफ? इट इस व्हेरी डिफिकल्ट. इट्स ओके की म्हणजे की ठीक आहे, रिग्रेट किंवा जो काही मुद्दा आपण बोललो ते. बट स्टील एक चॉईस घेताना, कुठलाही एक चॉईस घेताना, आता हा सध्या खूपच चर्चेत असलेला मुद्दा आहे, बऱ्याच वेब सिरीज मध्ये वगैरे हा मुद्दा हाताळतोय. बट कुठलाही एक चॉईस घेताना त्याच्यासाठी प्लॅन बी असावा का? तुझं काय मत आहे? हां, डिपेंड करतं की अं, जर तू थोडंसं मी याच्याबद्दल बोललो म्हणजे माझ्या एंटरप्रेन्योर जर्नीबद्दल बोललो, तर मी एकदाच कधीतरी केलं असेल असं मला आठवत पण नाही. बहुतेक नाहीच केलं. मी नाही ठेवला प्लॅन बी अजिबात. कारण प्लॅन म्हणजे अगेन मला जे आवडतं ते मला करायचंय. तर मग प्लॅन बी म्हणजे मला जे कमी आवडतं ते करणार मी. एक्झाम्पल. हम्म. हम्म. तर मग मी तसं नाही करणार. आणि ठीक आहे ना, मला जे आवडतंय ते मी केलं किंवा मला जे पटतंय आतून, मला जे मनातून पटतंय ते मी केलं आणि ते गणलं, ते फसलं, ते नाही वर्कआउट झालं. दॅट इज फाईन. दॅट इज फाईन. म्हणजे मला नाही वाटत, की त्याच्यामध्ये खूप काही आकाश-पाताळ एक होतं किंवा काय आणि खूप त्रास होतो तुम्हाला, खूप कष्ट पडतात हो. आणि भरपूर म्हणजे त्याच्याबद्दल बोलायला लागलो तर कदाचित वेगळा 2 दिवस काढायला लागतील आपल्याला आणि खूप लोकं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वड आहेत. खूप लोकांचं अ, काय म्हणू त्याला, खूप लोकांची हेल्प आहे त्याच्यामध्ये. खूप लोकांचं योगदान आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण झालंय असं भरपूर वेळा झालंय आणि अजूनही होतं कधी-कधी, की नाही अरे, हे काहीतरी पुढे गेलो आणि हे गडबड झाली काहीतरी.
तर हां, कॅल्क्युलेटेड रिस्क असली पाहिजे, नाही असं नाही. पण तुम्ही खूप पॅशनेटली केलत ना, तर ॲट द एंड ऑफ द डे यू विल डेफिनेटली सक्सीड. म्हणजे हे मला 100% माहिती आहे आणि माझ्या अनुभवांवरून मी हे नक्की सांगू पण शकतो, की तुम्हाला सक्सेस मिळतोच मिळतो. कारण तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही करताय, तर त्याच्यात म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला कोणी म्हणजे असं वेगळं नाही करू शकत. म्हणजे काहीही होऊ देत तुम्हाला, काहीही होऊ देत. आणि परत एकदा काय होतं चॉईस घेतला तर सगळं शेवटी काय येतं माहितीये का? पैशाबद्दल येतं, की म्हणजे अरे बापरे! रेव्हेन्यू. ह्यानी हा चॉईस घेतला. हां. रेव्हेन्यू पण ठीक आहे. पण शेवटी पैसे किती कमवले ह्याच्यावरती येतं. आणि मग ह्याची 2 घरं आहेत. यांनी आता हा आता तिसऱ्या घराचं बघतोय आणि हे, ते वगैरे असं हे सगळं काय म्हणू त्याला, हे सगळं पैशांवरती आजकाल प्रत्येकाचा चॉईस इक्वल टू मनी. मनी जर चांगल्यापैकी कमवला तर चॉईस बेटर आहे ह्याचा तुमचा. अर्थ तुम्ही चॉईस बेटर घेतलात. जर तुम्ही पैसे नाही कमवलेत तर ह्याचा अर्थ तुम्ही चुकीचा चॉईस घेतलात. पण असं नसतं. याच्या पुढे जाऊन सॅटिस्फॅक्शन, याच्या पुढे जाऊन माणूस, याच्या पुढे जाऊन लिव्हिंग युअर लाईफ हे आहे. म्हणजे तुम्ही नुसतेच पैसे कमवलेत, पण तुम्हाला काही समाधान नाहीये. तर अशा कितीतरी केसेस आहेत की आपल्याकडे की दे आर जस्ट म्हणजे फक्त काही नाही, आला दिवस, बस हे करायचं, ते करायचं. बाकी बाकी त्यांना काही लाईफ नाहीये दुसरं काही. आणि जर लाईफ नसेल, तर मग तो चॉईस घेऊन काय उपयोग आहे असं 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 मला वाटतं. अगेन हा माझा वैयक्तिक मत आहे. सगळ्यांचं नसणार आहे आणि बऱ्याच जणांना हे पटणार पण नाही आणि ठीक आहे. आय एम ओके विथ दॅट. आणि मला उलट आवडेल कारण म्हणूनच तर आमचं वेगळेपण त्याच्यामध्ये आहे. तर सगळ्यांनाच माझ्यासारखं वाटायला लागलं तर मग कदाचित मला काहीतरी अ, विचार करायला लागेल, की अच्छा सगळेच असे आहेत का? काही गणतंय का? एनिवे जोक्स अपार्ट पण हल्ली असं नाही प्रत्येक वेळी चॉईस हा नेहमी पैशांच्या तराजूमध्ये मोजला जातो आणि तसा नाही मोजायला पाहिजे असं मला वाटतं. चॉईस याच्यामध्ये तुमचं इनर सॅटिस्फॅक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आतून किती समाधानी आणि आतून किती आनंदी आहात. पण काय होतं त्याच्यासाठी काही स्केल नाहीये, त्याच्यासाठी कुठलीही मेजर नाहीये. हं. ते मोजायला काही हे नाहीये म्हणजे कंपॅरिझन करायला काही हे नाहीये. म्हणजे काहीच साधन नाहीये आपल्याकडे म्हणून वी फेल टू कंपेअर अँड दॅट्स द रिझन व्हाय चॉईस इज ऑल्वेज गेटिंग ऑल्वेज गेटिंग मॅप्ड विथ द मनी यू हॅव अर्न्ड. सो तसं नाही करू असं मला तरी वाटतं. अगेन दॅट्स माय पर्सनल ओपिनियन. नाही का मला तोच पाहिजे होता, की काय तुझं काय परसेप्शन आहे किंवा परसेप्शन नाही म्हणणार, तुझं काय बिलीफ आहे त्या गोष्टींबद्दलचा. हं, हं, हं. आता आपण मध्ये पण एकदा बोललो होतो. आता जसं तू म्हणलास, की कॉलेजमध्ये सगळं एक्स्ट्रा करिक्युलर वगैरे आपलं चालूच होतं. कुठल्याही कुणीही म्हणजे असं काही नाही, की इंजिनिअरिंग, मेडिकलवाले कुठल्याही फील्डचा माणूस असेल, त्यानं घ्यावं का एक्स्ट्रा करिक्युलर ज्याच्यामध्येच एक्स्ट्रा हा शब्द आहे. करिक्युलर सोबत हं, असलेल्या हं. गोष्टी खरंच सिरियसली घ्याव्यात का? ड्युरिंग कोर्स? का तर म्हणजे मला असं मला पर्सनली वाटतं, की असाइनमेंट घेऊन प्रोफेसरकडे जाणं आणि थोडीशी रिक्वेस्ट हं, करून हं, तो हं, साइन हं. करणारच आहे. पण तेच तुमच्या हं, हं. इव्हेंटचं बजेट घेऊन तुमच्या ह्याच्याकडे जाणं आणि त्याला कन्व्हिन्स करणं, की मला हे का करायचंय? तिथे जास्त चॉईस मेकिंग आणि या एबिलिटीज येतात मला तरी असं वाटतं. तुझं काय मत आहे? अ, हां, म्हणजे हा खूप मी याच्याबद्दल माझे एक्सपिरियन्सेस आणि मी काय केलं हे जर सांगितलं, तर खूप कदाचित चुकीच्या लोकांना हे मिळू शकेल, की म्हणजे चुकीच्या पद्धतीने लोकं घेतील अशी मला भीती वाटते. म्हणून आणि मला शुगर कोट करून काही सांगायचं नाही आणि मी कधीच असं बोलत नाही. म्हणजे शुगर कोट करून मी कधीच बोललो नाहीये. तर त्यामुळे हे जरा डिफिकल्ट आहे माझ्यासाठी आता एक्सप्लेन करणं. पण मी पूर्ण ट्राय करेन आणि पूर्ण हॉनेस्टली ह्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. खरं तर हो, एक्स्ट्रा करिक्युलर खूप इम्पोर्टंट आहे आयुष्यात. कारण काय होतं तुम्ही 24 तास देतात म्हणजे मिळालेत आपल्याला आयुष्यात. 24 तास म्हणजे एक एक दिवसाचं काउंटिंग करू आपण. 24 तास आपल्याला मिळालेत तो दिवस घालवण्यासाठी किंवा तो दिवस जगण्यासाठी. त्यातले 6 ते 8 तास साधारणतः काहींचे जास्ती जातात. पण 6 ते 8 तास आयडियली झोपेमध्ये जातात. बरोबर? हां. म्हणजे उरले साधारणतः 16 ते 18 तास. ह्याच्यामधले आपण साधारणतः अगेन 8 अवर्स वगैरे आपण अ, काम करतो त्याच्यामध्ये. काही लोकं 12 तास असतात ऑफिसमध्ये, पण काम 8 तासाच्या वर मला नाही वाटत कोण करू शकतं किंवा कोण करतं. कारण त्याची काही गरज नसते ॲक्चुअली. बाकीचा मग वेळ कॉफी पिण्यात आणि टप्पे टाकण्यात आणि टाईमपास करण्यामध्ये जातो लोकांचा आणि हे उघड सत्य आहे.
तर म्हणजे ज्याला नाही पटत आहे त्यांनी स्वतःच्या मनाला आरशासमोर उभं राहून विचारावं. जर याच्याबद्दल काही कोणाला त्रास होत असेल माझ्या या बोलण्याचा तर, की "नाही, नाही, तू काय बोलतोयस?" वगैरे. ठीक आहे. पण एनिवेज 8 तासाच्या वर कोणी ऑन एन एव्हरेज ऑन एन एव्हरेज 8 तासाच्या वर कोणी काम करतं असं मला वाटत नाही. उरले आता 8 ते 10 तास परत. म्हणजे 1/3 तुमचं आयुष्य हे काम आणि झोप याच्या व्यतिरिक्त आहे आपल्याला आयुष्य. आहे. मग त्याच्यामध्ये काय तुमचे पार अगदी अंघोळ-बिंघोळ ह्याच्यापासून हे सगळे जेवण-बिवण हे सगळं काढून आपले किती 2 तास काढले मी समजा. अजून काय बाहेरचं साखरच आण, दळणच दळून ये वगैरे अशाही गोष्टी आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करू. मॉलमध्ये जायचे, खरेदी करायची ह्याचेही 2 तास मी काढतो. तरी सुद्धा तुमच्याकडे 6 तास राहतात. म्हणजे अल्मोस्ट 1/4 या 6 तासामध्ये तुम्ही काय करता? काय करता तुम्ही? म्हणजे काम नाही करत, तुम्ही तुमच्या घरचं काम काही नसतं, त्याच्यानंतर तुमची झोप नसते, काही नसते. ह्या वेळेत आपण करतो काय? तर या वेळेमध्ये आपण काहीतरी आपल्यासाठी करतो. हं. आपल्यासाठी, आपल्या निअर अँड डिअर वन्स म्हणू आपण, त्यांच्यासाठी म्हणून किंवा त्यांच्याबरोबर वेळ घालवणं किंवा त्यांच्याबरोबर काहीतरी करणं किंवा किंवा स्वतःसाठी किंवा वाचणं असेल, Netflixवरती मूव्ही बघणं असेल, काहीही असू देत ते. इट कॅन बी एनिथिंग. पण ते काहीतरी असतं. तर ते 6 तास तुम्ही रोजचे ऑन एन एव्हरेज रोजचे 4 ते 6 तास हे जे उरले, ते तुम्ही कसे घालवणार? ह्याचं आपल्याकडे काही प्लॅनिंग नसतं अजिबात. आणि हे काही आपण प्लॅनिंग कधीच कोण करत नाही. कारण ह्याचं काय प्लॅनिंग करायचंय ना, म्हणजे ऑब्व्हियसली. पण तरी सुद्धा तुम्हाला कधी-कधी असं होतं, की अरे काहीच नाहीये आता करायला, मी काय करू? आणि मग तुम्हाला असं होतं, की अरे चायला काय म्हणजे आता काय काय करायचं याच्यामध्ये? मग नुसते चकाट्या पिटण्यापेक्षा आणि काय म्हणू त्याला गॉसिपिंगमध्ये हां, गॉसिपिंग सुद्धा खूप चांगलं आर्ट आहे. त्याच्याबद्दलही काही हे नाहीये. गॉसिपिंगमध्ये Twitterवरती भरपूर लोकं पैसे पण कमवतात. तोही मला माहिती आहे. पण म्हणजे सगळ्यांनाच त्या त्या लेव्हलचं गॉसिपिंग जमतं अशातलाही भाग नाही. एनिवेज पण मुद्दा असा आहे, की त्याच्यापेक्षा काहीतरी आपल्याकडे काही कला असेल, काही हॉबी असेल, कशात इंटरेस्ट असेल, तर ते जास्ती बेनिफिशियल नाहीये का आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्वतःच्या ग्रोथसाठी किंवा अ, एक काय म्हणू त्याला जगण्याची एक हे असते म्हणजे काय म्हणतात अ, म्हणजे कसं जगायचं ना याचा काही मोजमाप नाही. कसं जगायचं याचं काही हे नाही. पण आनंदी जगायचं हे प्रत्येकाचं एम असतं. एवढं मात्र नक्की. म्हणजे कोणीही असू दे आयुष्यात म्हणजे माणूस जगाच्या पाठीवर कुठेही, कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसंही असेल कोणाचं वर-खाली मध्ये कसंही असेल तरी सुद्धा मी आनंदी असलो पाहिजे, माझी फॅमिली आनंदी असली पाहिजे, हे एम असतंच असतं. बरोबर. तर मग ते आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? कदाचित ही एक्स्ट्रा करिक्युलर जी काही प्रकार आहे ना, हा जो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत ना, या कदाचित हां, पुन्हा एकदा मी शुअर नाहीये. पण कदाचित तुम्हाला हे समजावू शकतील, की का जगायचं? म्हणजे पु. ल. देशपांडे म्हणतात ना, की हो. त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे, की म्हणजे का जगायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे, की बाबा तो सगळ्यात महत्त्वाचा. तर मला असं वाटतं, की का जगायचं ही गोष्ट कदाचित तुम्हाला तिथे लक्षात येऊ शकेल किंवा आनंद कुठे मिळू शकतो मला हे तुम्हाला लक्षात येईल. कदाचित इतर म्हणजे मी सोडून पण जग आहे. त्या लोकांबद्दल काही अ, तुमच्या मनामध्ये चांगल्या भावना निर्माण करण्याचं काम ते करू शकतं किंवा एकत्र कसं काम करायचं ह्या गोष्टी तुम्हाला शिकवू शकतं. मग त्याच्यामध्ये सगळं आलं. मी काय-काय शिकलो? मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकलो, मी टीम मॅनेजमेंट शिकलो, मी फायनान्शियल मॅनेजमेंट शिकलो थोडीशी. मी कुठल्या गोष्टी डोक्यात घ्यायच्या आणि कुठल्या गोष्टी इकडून ऐकून इकडून सोडून द्यायच्या हे शिकलो. कोणाचं बरोबर. ऐकायचं, कोणाचं नाही ऐकायचं हे शिकलो. कोणाला किती इम्पोर्टन्स द्यायचा आयुष्यात हे शिकलो. प्रायोरिटीज माझ्या कशा मी मॅनेज करायच्या हे शिकलो. त्याच्यानंतर हं. काही लोकं म्हणतील, की अच्छा म्हणजे म्हणजे काही लोकं म्हणतात, की हां, हा फारच चाटू आहे वगैरे नाही का? असं असं आपण कधी-कधी करायला लागतं ना आपल्याला. हो. कधी-कधी लोकांची हाजी-हाजी करायला लागते. तर ही आहे म्हणजे कोणी किती काही म्हणो, की म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला कुठे ना कुठे हा अनुभव येणारच आहे आणि कुठेच नाही आला तर कदाचित गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये येईल. तुम्हाला हाजी-हाजी करावीच लागते कधी-कधी. कधी-कधी होऊ शकतं असं. कधी-कधी घरी येईल. घरी नवरा-बायकोच्या ह्याच्यामध्ये किंवा सासू-सासरे, आई-वडील या सगळ्यांमध्ये कधी हा अनुभव येईल, की नाही, नाही. हां, हां. ठीक आहे, ठीक आहे. ओ करू, 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 करू. ठीक आहे. हे हं. सगळं म्हणजे याला तुम्ही हाजी-हाजी म्हणजे आता वेगळ्या अर्थाने घेऊ नका. पण हाजी-हाजी असं नाही म्हणायचं मला. मला असं म्हणायचं, की
लेट इट बी. म्हणजे ओके, ओके, ओके. आपण हे करू म्हणजे ओके, ठीक आहे. होईल, होईल. करूयात, करूयात. असा जो काही हे असतो ना, तो म्हणजे प्रत्येक वेळी विरोध किंवा माझंच खरं हा मुद्दा नसून याच्यामध्ये की ठीक आहे, तुमच्या सोयीने होऊ दे, तुमच्या पद्धतीने करूयात आपण. तर असं हे करावंच लागतं. तर ह्याचं हे कुठे करायचं आणि किती प्रमाणात करायचं आणि का करायचं, कोणासमोर करायचं, ह्याचंही बरोबर. थोडंसं शिक्षण तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मिळतं. त्याच्यानंतर कुठलंही काम छोटं नसतं. हा एक हं. महत्त्वाचा माझ्या मते कारण मला आठवतंय मी नाटक आणि म्हणजे नाटक आणि आर्ट बेसिकली म्हणू आपण आर्ट सर्कल ही कॉन्सेप्ट आहे. तर त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये 11वी मध्ये रादर 10वी-11वी पासूनच चालू केलं होतं. तर त्यामध्ये मी पहिले तर 3-4 वर्ष 3 वर्ष बॅकस्टेजच करायचो. कारण अशी मी म्हणलं तसं अशी काही कला नाही कुठली किंवा असं अत्यंत अतिसामान्य म्हणू, सर्वसामान्य म्हणू, अगदी अतिसामान्य म्हणून माझंच मी हे करत नाही. सर्वसामान्य म्हणूयात आपण. तर सर्वसामान्य व्यक्तिमत्व आणि त्यामुळे असं काही विशेष अभिनयाचं वगैरे असं काहीच नव्हतं. मी आपलं म्युझिक थोडंसं इंटरेस्ट आहे त्यामुळे आणि मला ऑपरेटिंग वगैरे पण भारी यायचं. तर मी म्युझिक ऑपरेटिंगचं काम करायचो त्यावेळी. मग हं. त्याच्या अनुषंगाने मग काय अगदी पार स्टेज झाडण्यापासून ते सगळ्या गोष्टी यायच्या आणि मग ते करायचो आणि काही म्हणजे त्याच्यात कधी काही चुकीचं किंवा असं कमीपणा वाटला नाही. आणि पण हळू हे लक्षात आलं, की काही लोकांना वाटतो त्याच्यातही कमीपणा आणि काही लोकांना असं वाटतं मी ऑन स्टेज म्हणजे की मी खूप भारी आणि तो बॅक स्टेज म्हणजे तो खूप वाईट किंवा तो ठीक आहे म्हणजे त्याचं काय ऐकायचंय वगैरे असं. तर असं काही नसतं कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे ना कुठे, कधी ना कधी उपयोगी पडतात आयुष्यात आणि बॅकस्टेजला होतो म्हणूनच कदाचित टीम मॅनेजमेंट सगळ्यात चांगली लक्षात आली असं मला वाटतं. लोकांबद्दल वाटणं हे पण खूप इम्पोर्टंट आहे. लोकांशी कम्युनिकेट करणं हे खूप इम्पोर्टंट आहे आणि कदाचित हेच पुढे जाऊन आज 10 वर्षानंतर 9-10 वर्षानंतर मी जेव्हा अ, मागे मागे वळून बघण्याइतकं काही झालं नाही वय. पण तरीसुद्धा मी ज्या 10 वर्षांचा कालावधी बघतो, तर मला असं वाटतं की त्याचाच जास्ती फायदा झाला. बॅकस्टेजचाच जास्ती फायदा झाला आयुष्यात. ऑन स्टेजचा कधीच फायदा नाही झाला. कारण म्हणजे शेवटी इट ऑल बॉइल्स डाउन टू युअर रिलेशनशिप. तुमचं कम्युनिकेशन आणि तुमचं कम्युनिकेशन ॲज इन ह्युमन टू ह्युमन. मी म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन किंवा रिटन असं नाही म्हणत आहे. हाऊ यू कम्युनिकेट विथ पीपल हे खूप इम्पोर्टंट आहे. आणि कदाचित हेच पुढे जाऊन आज 10 वर्षानंतर 9-10 वर्षानंतर मी जेव्हा अ, मागे मागे वळून बघण्याइतकं काही झालं नाही वय. पण तरीसुद्धा मी ज्या 10 वर्षांचा कालावधी बघतो, तर मला असं वाटतं की त्याचाच जास्ती फायदा झाला. बॅकस्टेजचाच जास्ती फायदा झाला आयुष्यात. ऑन स्टेजचा कधीच फायदा नाही झाला. कारण म्हणजे शेवटी इट ऑल बॉइल्स डाउन टू युअर रिलेशनशिप. तुमचं कम्युनिकेशन आणि तुमचं कम्युनिकेशन ॲज इन ह्युमन टू ह्युमन. मी म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन किंवा रिटन असं नाही म्हणत आहे. हाऊ यू कम्युनिकेट विथ पीपल हे खूप इम्पोर्टंट आहे. तुमचे इंटेन्शन्स आणि हे सगळं. तर आणि अगेन मी खूप फॉर्च्युनेट आहे. बरं झालं मी ऑन स्टेज कधी मला फारसं हे मिळालं नाही किंवा मी केलं नाही. कदाचित माझ्याही डोक्यात कधी हवा गेली असती वगैरे तर. पण मला तो चान्सच मिळाला नाही. हवा जाण्याइतकं काही घडलंच नाही आयुष्यात. त्यामुळे खूप छान झालं, की मी बॅकस्टेज केलं. मी भरपूर काय म्हणू त्याला आय-सी-सी-आर आणि या सगळ्या अशा प्रतिनिधी नसतात का ते विद्यार्थी प्रतिनिधी. हो, हो. हे करत मी भरपूर शिकलो. कल्चरल सेक्रेटरी वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यात मी भरपूर शिकलो आणि कमाल. आयुष्यात तेच उपयोगाला आलं. आयुष्यात तोच सगळ्यात महत्त्वाचा काय म्हणू त्याला अनुभव होता जो उपयोगाला आला. आणि तू म्हटलास तसं, की बजेट जो काही हे होता, तर इतपत होतं, की म्हणजे फोरकास्टिंग पण होतं आमच्याकडे पुढच्या वर्षीचं. ह्या लेव्हलला आम्ही म्हणजे फोरकास्ट म्हणतो ना आपण, की नुसतं या वर्षीचं बजेट नाही, तर पुढच्या वर्षी मला म्युझिक सिस्टम लागणार आहे. तर आत्ताच थोडंसं बजेट वाढवून घेऊ आणि आता थोडेसे पैसे कमी खर्च करू. 50,000 चं बजेट येत असेल, तर 60,000 आत्ता मागू. म्हणजे ते 55 वरती हे होईल, काटछाट फायनल होईल. होईल, निगोशिएट होईल आणि ते 5,000 आपण वाचू. हे अजून एक 50,000 च्या ऐवजी आपण अजून 5,000 वाचू म्हणजे 45,000 खर्च, 55,000 खिशात. खिशात म्हणजे आपल्या बजेटमध्ये बरं. आणि ते 10,000 आणि पुढच्या वर्षीचं 50,000 किंवा आता पुढच्या वर्षी तर 10% वाढ व्हायला पाहिजे बजेटमध्ये मागच्या. म्हणजे 55,000 बरोबर? मग पुढच्या वर्षी थोडंसं हे करून मग असं करून एक 15,000 वाचले, की पुढच्या वर्षी सिस्टम घेऊ आपण. एक्झॅक्टली. इतपत म्हणजे ह्या लेव्हलचं बजेटिंग त्या लहान छोट्या वयामध्ये कदाचित करायची संधी मिळाली याचमुळे. तर मला असं वाटतं, की दॅट वॉज द बिगेस्ट
बिगेस्ट पॉझिटिव्ह ऑफ माय लाईफ किंवा ती सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली आयुष्यात असं मला तरी वाटतं. तू म्हणजे रिलेट होईल असाच मुद्दा मांडलास आता. मला ते दिसलं सगळं समोर. अल्टिमेटली म्हणजे त्या पॉइंटला आपण तो डिसिजन घेतो. हे म्हणजे बरोबर. हॉनेस्टली आणि आपल्याला माहिती असेल की आपल्याला काय पाहिजे तर आपण तो घेतो. कधी असं केलंयस का की एखादा चॉईस घेताना किंवा कधी असा विचार केलास की स्वतःच्याच ब्रेनकडे किंवा स्वतःकडेच थर्ड व्ह्यूनी बघितलेस का की हा चॉईस घेताना काय बदल होतात माझ्यात किंवा काय वाटतं मला म्हणून मी असे हं, चॉईस घेतो हं, किंवा अशा हं, प्रकारचे हं. घेत नाही. घेतले जेव्हा माझं पहिलं प्रॉडक्ट माझं फंडिंग मिळून पण फेल झालं. त्यावेळी मला त्याच्यानंतर थोडीशी सवय लागली, की तू जे म्हणतोस ते अगदी खरं आहे आणि ती खूप इम्पोर्टंट मुद्दा होता, की हाऊ यू लुक ॲट युअरसेल्फ फ्रॉम द थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू. थर्ड पार्टी याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच वेळा आपण अगदी आणि ही पण गोष्ट मला असं वाटतं, की एक्स्ट्रा करिक्युलर मधूनच शिकलो मी. ही पण गोष्ट मला स्टेजनीच शिकवली, की तू जे करतोयस ते थर्ड अँगल मधून बघ. तुलाच स्वतःला आरशामध्ये बघ आणि बघ, की हे कसं वाटतंय. आणि मग तुला कळेल, की लोकांना हे कसं दिसणार आहे आणि लोकांना हे कसं भावणार आहे आणि लोकांच्या दृष्टिकोनातून हे कसं प्रेझेंट होऊ शकणार आहे. सो ह्याचा नक्कीच फायदा झाला. अ, हे थर्ड पार्टी व्ह्यूनी बघण्याचा आणि जेव्हा मला हे लक्षात आलं, की नाही अरे, हे काहीतरी हा पॅटर्न होतोय किंवा हे काहीतरी चुकतंय किंवा या गोष्टी नाही बाबा वर्कआउट होत आहेत. या पद्धतीने नाही वर्कआउट होत आहेत. तर त्यावेळी मी बदलायचा प्रयत्न केला. त्यावेळी मी चॉईसेस सुद्धा रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न केला. खूप काही बदलले किंवा खूप चेंज केले अशातला भाग नाही. पण रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा डिलेड चॉईस घेण्याचा प्रयत्न केला, की आत्ता नको 3 महिन्याने घेऊ. असा जो काही हे असतो ना, तर तो करण्याचा प्रयत्न केला. आणि फॉर दॅट मॅटर भरपूर काही झालं ते प्रॉडक्ट आमचं फेल गेल्यानंतर, ते फंडिंग नंतर. पण त्याच्यानंतर आयुष्यात कधी फंडिंग घेतलं नाही आत्तापर्यंत. म्हणजे ही काही अचीव्हमेंट आहे किंवा हे काही खूप फेल्युअर आहे अशातला भाग नाहीये, पण सांगतोय. कारण त्याची गरजच पडली नाही. कारण हं. कळलं की फंडिंग घ्यायचं आणि नंतर काहीतरी करायचं म्हणजे काय असतं, काय नसतं, काय. तर मला कधी गरजच पडली नाही आत्तापर्यंत फंडिंगची. कारण आम्ही सेल्फ सफिशियंट आहे. तर कधी फंडिंगची गरज नाही पडली. पण जेव्हा मी आयुष्यात फंडिंग घेईन, तेव्हा असं आम्ही ते घेऊ आणि असा इन्व्हेस्टरला फायदा होईल, की त्याला तोड नसेल अजिबात काही. एवढं मला नक्की माहिती आहे. एवढं मी नक्की शिकलोय आणि इतपत मला नक्की नॉलेज आहे. तर म्हणजे असं मला तरी वाटतं. माझ्या स्वतःसाठी. मला इतर कंपनी, इतर लोक मला घेणं-देणं नाही. आय डोंट केअर. तर पण माझ्या स्वतःसाठी माझी आयडिया असणार आहे, कारण ती फंडिंग घ्यायचं तर इतरांची तर आयडिया नसणार आहे. कारण माझ्यासाठीच मी फंडिंग घेणार. तर माझी जी आयडिया असेल त्याच्यामध्ये जर कोणी उद्या पैसे इन्व्हेस्ट करायला मी सांगितले, तर लोकं करतील, पण ही मला खात्री आहे. आणि ती जर म्हणजे जेव्हा लोकं करतील, तेव्हा ते खूप सक्सेसफुल पण होईल, ह्याची पण मला खात्री आहे. पण अजून तरी असा काही विचार नाही. बघूयात पुढे 4 वर्षांनी काय असेल तर. नाही, ॲक्चुअली ॲक्चुअली तू जे म्हणलास, की एवढ्या म्हणजे तू इनफॅक्ट भरपूर ठिकाणी काम पण केलंस. यू वर देअर इन इन्फोसिस, मग नंतर तू अजून हं. 1-2 कंपन्यांमधनं मग स्टार्टअप आणि आता डबलिनला आहेस. सो पॅरलल टू नॉलेज आणि हे स्किल्स दोन्ही डेव्हलप झाले. सो तू आज ज्या पोझिशनला फर्मली स्टँड राहून म्हणतोयस, की नाही मी आता मला माहिती आहे काय आहे माझा प्रॉडक्ट तो आणि आता मला फंडिंग हं. जेव्हा मी घेईन तेव्हा मला माहिती कसा फायदा करून द्यायचा ते. सो हा जो काय म्हणतात एक सेल्फ बिलीव्ह आणि स्टँड आउट करणं आहे स्वतःचं. त्यासाठी एक फर्मनेस लागतो आणि त्यासाठी स्वतःचंच एक ट्रुथ लागतं. म्हणजे खरंच बोलायचं तर प्रत्येकाचं एक सत्य आहे आयुष्यात. हं, ते हं, वेगळं आहे. हं. राइट. तर तू म्हणजे प्रत्येकानं आपापलं ते शोधावं. ते ते तू ह्यातनं ते तुझ्या फिलॉसॉफीतनं प्लीज एक्सप्लेन कर. तू पहावा विठ्ठल फिलॉसॉफी आपली. हां, ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला स्ट्राईक झाली होती. ॲक्चुअली आमचे एक म्हणजे माझ्या बाबांकडून बाबांची मावशी, तर ते त्यांचं राजुरी नावाचं एक देवस्थान आहे. म्हणजे कदाचित असं बोलू नका, तुम्हाला काही मी स्टोरी नाही, नाही सांगत आहे त्याची. नाही, नाही. जस्ट सांगतोय गंमत म्हणून, की कुठून हे सगळं डोक्यात आलं. तर राजुरी नावाचं देवस्थान आहे ह्याच्या इथे आपल्या आळेफाट्याच्या इथे, आळेफाट्याच्या पुढे. तर तिथे ते सगळे राजूरकर बरं का, राजुरीचे सगळे राजूरकर. तर तिथे दरवर्षी उत्सव असतो. विठ्ठल रखुमाई म्हणजे विठोबाचा उत्सव असतो.
आणि तिथे मागच्या 2-3 वर्षापूर्वी मला असंच डोक्यात आलं, की आणि जातो आम्ही मधून म्हणजे आई-बाबा बऱ्याच वेळा जातात. पण मी पण 3-4 वेळा गेलोय आत्तापर्यंत. आणि मला आवडतं तिथे 2-4 दिवस स्पेंड करायला. मस्त छान मंदिर-बिंदिर आहे आणि असं छान वाटतं एकदम मस्त. काही सगळं आणि तिथे रेंज वगैरे येत नाही फारशी. म्हणजे आताचं मला माहिती नाही, मी 3-4 वर्षात गेलो नाहीये. पण तिथे रेंज वगैरे येत नाही, व्हिच इज अमेझिंग. म्हणजे तुमच्या मोबाईलला रेंज नसणे आयुष्यात सगळ्यात माझ्यासाठी अत्यंत म्हणजे आता जिव्हाळ्याचा दुःखद. विषय झालाय, की अत्यंत सुखाची गोष्ट आहे, की अच्छा रेंज नाहीये. तर एकतर हे छान कारण होतं, की अच्छा रेंजच नव्हती. कारण समोरच्याला कळतं, की रेंज नाही आहे. त्यामुळे बेस्ट आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्ती काही नाही. एनिवे तर तर तिथे माझ्या असं डोक्यात होतं, की तिथे एक असंच काहीतरी काहीतरी करावं. आणि लोकं सारखी म्हणजे आमचे काकू आणि सगळे बहीण वगैरे, बहिणी, भाऊ वगैरे सगळे वहिन्या, सगळे मागे लागायचे, की "काहीतरी कर, काहीतरी कर." मग कधी कोण म्हणायचं, की "नाही, मग कविताच तुझी हे कर आणि हे." तर असं 2-3 वेळा झालं. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं, की अरे, काहीतरी आपण वेगळं करून बघूया. आपलीच लोकं आहेत ना, काय प्रॉब्लेम आहे? काहीतरी वेगळं करून बघूया. आणि म्हणून मी एक कॉन्सेप्ट विचार करत होतो, की काय करता येईल? की कशा पद्धतीने मला हे रिलेट करता येईल? 4 गोष्टी मला कशा पद्धतीने क्लब करता येतील, की ज्याच्यामध्ये विठ्ठल रखुमाई अ, किंवा हा पण एक डिव्होशनल टॉपिक पण असेल आणि माझा एक प्रॅक्टिकल व्ह्यू असतो तो पण असेल. की म्हणजे मी आस्तिक पण नाही, मी नास्तिक पण नाही. म्हणजे मी दोन्ही नाही, मी एक्स्ट्रीमिस्ट नाही अजिबात. मी एकदम भयंकर अकोमोडेटिव्ह माणूस आहे आणि मला छान वाटतं देवळात पण, मला खूप छान वाटतं देवळाच्या बाहेर पण, मला खूप छान वाटतं बागेत पण, मला खूप छान वाटतं क्युबिकलमध्ये पण. म्हणजे तसंही मला काही हे नाहीये. आपण एकदम म्हणजे निवांत आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर कसा आहे हे आपल्यावरती अवलंबून आहे. आणि मला माहिती आहे मी चांगला कम्युनिकेट होतो लोकांशी तर काय प्रॉब्लेम आहे. आणि मजा करतो आम्ही कुठेही असलो तरी सुद्धा. तर म्हणून त्यावेळी विचार करता अशी एक कल्पना डोक्यात आली, की हाच बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. खूप तुकाराम महाराजांचा खूप फेमस हे आहे, अभंग आहे. आणि मी आरती अंकलीकरांचं त्यांनी गायलंय हे बोलावा विठ्ठल आणि खूप छान 5.5-6 मिनिटाचं खूप छान भजन मस्त गायलंय एकदम आणि माझ्या खूप आवडीचं आहे. तर त्यामुळे साहजिक माझ्या पहिल्या डोक्यामध्ये ह्या 2 ओळी आल्या आणि तेव्हा मी असाच विचार करत होतो आणि त्याच्यातून मला ही लक्षात आलेली फिलॉसॉफी म्हणू किंवा माझ्या लक्षात आलेली गोष्ट आहे माझ्या स्वतःसाठी आणि जी मी नंतर खूप ठिकाणी, खूप लोकांना भरपूर पब्लिक स्पीकिंगमध्ये मी सांगितली, शेअर केली आणि काही लोकांना पटली, काही लोकांना वाटलं, की त्याचा काही संबंध नाहीये. इट्स ओके. पण आहे म्हणजे लोकांपर्यंत मी पोहोचवली आणि लोकांना पटतीये, नाही असं नाही. तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. तर हे ह्याच्यामध्ये ना 2च शब्द खूप इम्पोर्टंट आहेत. एक म्हणजे विठ्ठल आणि दुसरं म्हणजे जीव भावे. आता बऱ्याच वेळा असं होतं, की विठ्ठल म्हणजे समोर लगेच कमरेवरती हात ठेवून असलेली विटेवर उभी असलेली मूर्ती डोळ्यासमोर येते. व्हिच इज ऑब्व्हियस कारण लहानपणापासून आपण तेच हे करतोय. पण आपण असा एक विचार करून बघूयात, की विठ्ठल म्हणजे काय? तर विठ्ठल म्हणजे काहीतरी अशी एक गोष्ट, की जी माझं डेस्टिनेशन आहे. जी माझं जे माझं आयुष्याचं गमक आहे. असं आपण एखादं जर आपण जर फॉर फॉर द टाईम बिंग आपण जर त्याला असं कन्सिडर केलं, की विठ्ठल माझ्यासाठी विठ्ठल म्हणजे काय? तर माझ्यासाठी विठ्ठल म्हणजे ही गोष्ट. काहींसाठी खरंचच विठ्ठल म्हणजे पंढरपूरच्या देवळातली ती मूर्ती असेल. म्हणून ते आळंदीपासून पंढरपूरपर्यंत चालत वारीला जातात आणि त्याच्यानंतर त्यांना ते खूप छान वाटतं, की इथे मी पोहोचलो. ते डेस्टिनेशन लक्षात ठेवून ते जातात. तर ही जी जर्नी आहे ना, ही कुठून तरी निघायचं आणि माझ्या त्या विठ्ठलापर्यंत पोहोचायचं. ही जी जर्नी आहे ना, ही जर्नी खूप महत्त्वाची आहे आणि या जर्नीमध्ये ही गोष्ट माहिती पाहिजे, की माझा विठ्ठल कोण आहे ते. तर काहींसाठी विठ्ठल म्हणजे वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळं असतं. वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासाठी विठ्ठल हे असतात आणि तशा असाव्यात असं काही हे नाहीये. पण तरीसुद्धा शेवटी एक काहीतरी गोष्ट असते, की फॉर एक्झाम्पल लेट्स से माझ्यासाठी विठ्ठल म्हणजे माझं प्रॉडक्ट आहे. जे मी एखादं डेव्हलप करतो. तर मी त्याच्यासाठी मग त्याच्यासाठी काय करायचं? ह्याच्यासाठी या 2 ओळी आहेत ॲक्चुअली,
एकदा तुम्हाला विठ्ठल कोण आहे ते लक्षात आलं ना तुमच्यासाठीचा, स्वतःसाठीचा, कदाचित कोणासाठी फॅमिली असेल, कोणासाठी फॅमिली असेल, कोणासाठी काम असेल, कोणासाठी एखादा मनुष्य असेल, कोणासाठी एखादं लोकेशन असेल, की जिथे त्यांना लेट्स से मला ऐफल टॉवर बघायचं आहे आयुष्यात. हे कोणाचं तरी ड्रीम असू शकतं. तो त्यांचा विठ्ठल असेल. दॅट्स ओके. म्हणजे कोणाचं काय आहे हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे, की तुम्ही तुमचा विठ्ठल शोधताय का? आणि तुमचा विठ्ठल शोधू शकताय का? कारण विठ्ठल शोधणं इटसेल्फ इज अ जर्नी. इटसेल्फ इज अ बिग जर्नी. आणि ह्याच्यामध्ये खूप मगासपासून आपण जे बोलतोय ना चॉईसेस आणि हे, तर ह्याच्यासाठी चॉईसेस खूप इम्पोर्टंट आहेत. आणि एकदा तुम्हाला तुमचा विठ्ठल उमगल्यानंतर किंवा तुम्हाला असं वाटल्यानंतर, की कदाचित हे माझं डेस्टिनेशन असू शकतं, कदाचित हा माझा विठ्ठल असू शकतो. मग त्याच्यासाठी काय करायचं ह्याच्या या 2 ओळी आहेत, की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे. आणि कुठे-कुठे, कधी-कधी आपण मिस करून जातो, की जर कोणी हे बोलताना आता मी खूप काय मी 33 वर्षाचा आहे, 33, 33.5 वर्षाचा आहे. तर मी माझ्या ह्या वयामध्ये ह्या काहीतरी 2 गोष्टी सांगतोय म्हटल्यानंतर अरे बापरे! हा फारच डिव्होशन किंवा काहीतरी काय म्हणू त्याला खूप आध्यात्मिक काहीतरी बोलायला लागला. तर आध्यात्मिक काय आहे याच्यामध्ये? काहीच नाहीये याच्यामध्ये. मी आत्ता जे बोललो त्याच्यात आध्यात्मिक काय? काहीच नाहीये. ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे, की जीवभावे मी म्हटलं तसं, जीवभावे आणि मग मग आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, की आय ईट काय माय प्रॉडक्ट किंवा काय असेल ते. आय स्लीप विथ माय प्रॉडक्ट. आय लाफ विथ माय प्रॉडक्ट आणि ब्ला, 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 ब्ला व्हॉटएव्हर. आय स्पेंड होल डे विथ माय प्रॉडक्ट आणि असं. ते मी असं बोललं, की असं वाटतं, की अरे वाह! हे काय छान आहे. आणि तेच मी जर या 2 ओळींमध्ये सांगितलं, रादर या 2 ओळीत काय वेगळं सांगितलं? काहीच नाही सांगितलं आणि कितीतरी शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या या 2 ओळी आहेत. आणि ह्याच मला सगळ्यात महत्त्वाच्या वाटतात आयुष्यात, की बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, जीव भावे. विठ्ठल शोधा आणि जीव भावे हे तिन्ही गोष्टी करा. बोलावा, पहावा आणि करावा. बस हे जर तुम्ही केलं, संपलं. बाकी काय पाहिजे अजून आयुष्यात? काहीच नाही. त्यामुळे ही 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 ती काइंड ऑफ फिलॉसॉफी आहे. आणि माझ्या खूप आवडीची आणि खूप माझ्या अ, हृदयातली हे आहे, मनातली खूप आहे. बरं झालं तू हा त्या विषय काढलास. मला खूप लोकांना सांगायला आवडेल किंवा ह्याच्याबद्दल काही चर्चा करायची असेल तरी सुद्धा मला खूप कधीतरी करायला आवडेल किंवा एखादं गप्पाष्टक आपण ह्याच्यावरती करूयात, खास या कॉन्सेप्टसाठी. तीच करूयात. ऍक्च्युअली खरंच सुंदर पॉईंट आहे आणि आता झालंच एंडच करतोय आपण. सो एंडसाठी एक छान इमेज म्हणून पॉडकास्टची खूप छान आहे. बोलावं विठ्ठल, करावं विठ्ठल, पहावं विठ्ठल, जीव भावे. एक जाता जाता फक्त एक लास्ट क्वेश्चन. अगदी एक्सप्लेन तुला नसेल करायचं किंवा करायचं असेल तरी तुझ्यावर आहे. कुठल्या 3 क्वालिटीज तुला आमच्या जनरेशनमध्ये किंवा आमच्यापेक्षा ज्युनियर जे आहेत सगळे त्यांनी डेव्हलप कराव्या अपार्ट फ्रॉम एज्युकेशन असं वाटतं? कोणत्या 3 क्वालिटीज? मला जरा परत एकदा तू मला बुचकळ्यात पाडायचं आज ठरवलंस तर काही हरकत नाही. तर असं हे बघा असं काही सांगण्याइतपत काही म्हणजे हे मला नाही वाटत. पण मी काहीतरी आता तू विचारलेस तर मी नक्कीच हे करतो. नक्कीच मला आवडेल काहीतरी शेअर करायला. अ, कुठेतरी मी वाचलं होतं, की जेव्हा माणूस चंद्रावरती गेला, तर तेव्हा 4 एमबीची रॅम होती. ठीक आहे. तर 4 एमबीच्या रॅमवरती माणूस चंद्रावर पण गेला. तर मग काय अवघड आहे आपल्याला आयुष्यात? काहीच अवघड नाही. खरं सांगायचं जर ह्या 4 एमबी रॅमवरती जर माणूस चंद्रावरती जाऊ शकतो, तर आयुष्यात काहीच अवघड नाहीये. तर बऱ्याच वेळा हल्ली असं झालंय, की आपण खूप इन्फ्लुअन्सच्या अंडर जायला लागलोय. खूप लोकांच्या आणि बिकॉज ऑफ सोशल मीडिया किंवा असं नाही म्हणणार मी किंवा तो माझा मुद्दा नाहीये म्हणण्याचा. माझा मुद्दा आहे, की आपण खूप इन्फ्लुअन्सच्या अंडर जायला लागलोय. का? कारण आपल्याला सतत कोणा ना कोणाची तरी काठी हवी आयुष्यात. आणि ते सध्या खूप वाढलंय, की काही ना काही म्हणजे काठी कोणाची तर काठी माझ्या फॉलोअर्सची, काठी कोणाची तर काठी माझ्या घरच्यांची, काठी कोणाची तर काठी माझ्या कार्यकर्त्यांची, व्हॉटएव्हर ठीक आहे. तर ह्या सगळ्या काठ्या आपल्याला सतत आपल्याला काठ्या हव्यात. सतत लोकांच्या बरोबर आपल्याला ह्या पद्धतीने प्रेझेंट व्हायचंय, की नाही बाबा मला लोकांनी म्हणजे मी फेमस झालो पाहिजे. मला काहीतरी लोकांनी 4 लोकांनी ओळखलं पाहिजे किंवा काय.
आणि या सगळ्या जर्नीमध्ये ना आपण या सगळ्या विचारांमध्ये जर्नीमध्ये नाही, या सगळ्या विचारांमध्ये आपण एक गोष्ट मिस करतोय. ती म्हणजे अंडरस्टँड करणं, की मला काय आवडतंय? मला काय माझं काय लाइकिंग आहे? ते इतर कोणतरी फेमस झाला ते करून, इतर कोणतरी YouTubeवरती 4 गोष्टी टाकून फेमस झाला म्हणून मी पण होईल. ह्या जस्ट म्हणजे ही डोक्यात ठेवून तुम्ही जर करत राहिलात, तर मला नाही वाटत तुम्ही कधी फेमस व्हाल किंवा तुम्ही कधी त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचाल तुमच्या. तुम्हाला काय आवडतंय हे तुम्ही स्वतः ठरवा आधी किंवा हे तुम्ही अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. डिफिकल्ट आहे असं ठरवा. कदाचित मलाही आत्तापर्यंतही कळलं नसेल, की मला काय आवडते. असू शकतं काही माहिती नाही अजून. पण हे तुम्ही ठरवा काहीतरी, की बाबा ह्या 4 गोष्टी करायच्यात. केवळ ती व्यक्ती करतीये किंवा तो करतोय, ती करतीये म्हणून नाही. पण हे मला आवडतंय म्हणून. हे जर असेल आयुष्यात तर मला असं वाटतं, की भरपूर चांगला त्याच्यामध्ये ग्रोथ होऊ शकते. त्यामुळे कोणाच्या इन्फ्लुअन्सच्या अंडर न जाता एक अगेन ह्याच्यामध्ये परत एकदा ते थर्ड पार्टी म्हणून विचार करणं खूप इम्पोर्टंट आहे. स्वतःचाच स्वतः की मी हे करतोय, मला खरंच आवडतंय का हे? मला खरंच पटतंय का हे? मला खरंच ह्याच्यामध्ये काही व्हॅल्यू एडिशन आहे का? तर ते एक महत्वाचं आहे, की अंडरस्टँड करणं स्वतःचं स्वतःला, की स्वतः काय गोष्टी करतो त्या. म्हणजे अगदी खूप मी सॉरी या पहिल्या पॉइंटवरती थोडासा वेळ घेतोय, पण इम्पोर्टंट आहे. कारण हे लक्षात यायला पाहिजे, की नक्की काय मला म्हणायचंय. कधी-कधी ना लोकांना असं वाटतं, की एम-एस करायला जायचं म्हणजे म्हणजे पूर्ण झालं म्हणजे बास, दॅट इज द एम. तर तसं नसतं ना, म्हणजे तसं नाही पाहिजे ना, म्हणजे एम-एस करायला जायचंय तुम्हाला तर का? एक्झॅक्ट. मग तू बिट्स पिलानीमध्ये एक्झाम्पल देतोय हां, बिट्स पिलानी सारख्या ठिकाणी तू एम-टेक का नाही करू शकत आहेस? तर तू एम-एस करायला जायचं तर का? या काचं प्रश्नाचं हो. जर तुम्हाला पटेल असं तुमच्याकडे उत्तर असेल, पण उत्तर हे नकोय, की नाही तो माझा भाऊ गेला होता किंवा ते सगळे चाललेत म्हणून मला जायचंय किंवा मला क्रेझ आहे त्याची केवळ त्याच्यासाठी म्हणून जायचंय. तर मग ते जरा मला लेस इम्पोर्टंट रिझन वाटतं. पण तुम्हाला जर असं वाटत असेल, की नाही बाबा तिथेच मला जे शिकायला मिळणार आहे, ते कदाचित मला इंडियामध्ये शिकायला नाही मिळणार. असं जर असेल किंवा अशी कुठली व्हॅलिड जर तुमच्याकडे कारणं असतील, व्हॅलिड जर तुमच्या त्या का या प्रश्नाला तुमच्याकडे उत्तर असेल, तर तुम्ही यू शुड पर्स्यू व्हॉटएव्हर यू वांट टू नो. यू जस्ट गो अहेड किंवा माझा कुठलाही म्हणजे माझा काही एम-एस हा जस्ट एक एक्झाम्पल झालं. पण असं भरपूर गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये आपण का हे विचारतच नाही किंवा स्वतःलाच विचारत नाही, की मी काय करतोय बाबा? हे का का मला करायचंय? का वाटतंय? आणि ते विचारलं पाहिजे किंवा ती अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. ती मला पहिली गोष्ट वाटते. दुसरी गोष्ट मला असं वाटतं, की सगळ्यांनाच असं वाटतं, की बस माझ्याकडे कॉन्सेप्ट आहे आणि माझं झालं आता सगळं. पण तसं नाहीये. त्याच्यामागे खूप मोठी जर्नी, खूप मोठा विचार आहे. खूप गोष्टी त्याच्यामध्ये अंडरस्टँड करण्यासारख्या आहेत आणि तुम्ही खरंचच हे लाईफ लाँग करू शकता का? हे पण महत्वाचं आहे, की म्हणजे पार्ट टाईम बिझनेस नाही होऊ शकत. पार्ट टाईम फक्त नोकरीच होऊ शकते आयुष्यात. पार्ट टाईम एंटरप्रेन्योरशिप तर नाहीच होऊ शकत. कारण एंटरप्रेन्योरशिप इज डिफरंट आणि बिझनेस इज डिफरंट. ह्या दोन्ही वेगळ्या हं. गोष्टी आहेत. कंप्लीटली वेगळ्या गोष्टी आहेत. सो हे अगेन हा पहिल्या पॉइंटमध्येच येतो माझ्या मते. हे आहे. दुसरं म्हणजे मला असं वाटतं, की आपण वी हॅव ऑल मीन्स ऑफ कनेक्शन, बट वी डोंट हॅव अ कम्युनिकेशन. ठीक हं. आहे. आपल्याकडे कनेक्ट करण्यासाठी खूप साधनं आहेत. पण आपल्याकडे कम्युनिकेशन नाहीये. म्हणजे आपण म्हणजे कनेक्शनची साधनं आहेत, पण कनेक्ट नाहीये. हे पण आहे. म्हणजे आपण वी एंड अप म्हणजे गिव्हिंग विशेस ऑन WhatsApp ऑल्वेज, की हॅपी बर्थडे म्हटल्यानंतर. तर मी अगेन पूर्वी पूर्वी म्हणजे एक 10, 12, 15 वर्षापूर्वी जेव्हा WhatsApp नव्हतं, तेव्हा आम्ही फोन करायचो ना, तर किंवा भेटायचो प्रत्यक्ष. तर खूप छान वाटायचं. आणि अजूनही छान वाटतं किंवा अजूनही आम्ही भेटतो, बोलतो आणि त्याच्यामध्ये तर हा एक हळू-हळू अर्थात हा जनरेशन गॅपचा हे असेल किंवा आता तुमची जनरेशन माझ्यापेक्षा कदाचित 1-2 जनरेशन तुम्ही लहान आहात. तुम्ही अ, अ, वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या वातावरणामध्ये हे झालेले आहात. पण तरीसुद्धा कितीही, कसंही, काहीही असलं, कितीही टेक्नॉलॉजी आली तरीसुद्धा शेवटी मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. हो. आणि नागरिकशास्त्रामध्ये हे खूप खूप लहानपणी शिकलेलं हे खूप महत्वाचं वाक्य आहे, की मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे आणि समाजाशिवाय आपण राहू नाही शकत. आणि माझ्या मते खूप छान झालं, की गेल्या वर्षभरामध्ये ही जी काय कोविड सदृश जे काही सगळ्या गोष्टी झाल्या कोविडच्या अनुषंगाने,
त्या ह्याच्यामध्ये ही गोष्ट तर नक्की लोकांना कळली असेल की मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे आणि आपण असे एकटे, माझं स्वतःचं, मला माझं हे असं करून आपण आयुष्य नाही काढू शकत अजिबात. बरोबर. आपलं, आपल्यासाठी, आपण हे पण महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. किंवा तो, ती, बरोबरचं किंवा तिच्याबरोबरचं, त्यांच्याबरोबरचं माझं कम्युनिकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर बरं झालं उलट ही खूप मोठी म्हणू आपण त्याला लर्निंग माझ्या मते बऱ्याच जणांना झालं असेल. अननोइंगली झालं असेल. आता मी स्पेसिफिकली, एक्सप्लिसिटली बोलतोय म्हणून कदाचित तुम्हाला रिअलाईज होईल असं मला वाटतंय. पण तुम्हाला अननोइंगली समजलं असेल आणि विच इज अ गुड थिंग. मला असं वाटतं की ही खूप छान गोष्ट झाली. म्हणजे वाईटातून चांगलं आपण बघू तर हे कदाचित चांगलं झालं की काही हरकत नाहीये की आपल्याला कम्युनिकेशन म्हणजे आपण हार्ट टू हार्ट म्हणतो ना आपण, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ती मला असं वाटतं खूप गोष्ट मेजर मला मिसिंग वाटते. सगळंच प्रॅक्टिकल लेव्हलला किंवा सगळंच भौतिक लेव्हलला म्हणतो ना आपण एका एका हां, तर त्या लेव्हलला सगळं नको जायला असं मला वाटतं. तर मला ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि कुठल्याही असू दे म्हणजे आयुष्यात तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा. ही दुसरी एक गोष्ट मला वाटते. आणि तिसरी गोष्ट मला अशी वाटते की जर्नी एन्जॉय करणं जे असतं ना, हं, हं. तर बऱ्याच वेळा आणि मी पण खूप मिस केलंय हां. म्हणजे मी हे ॲक्चुअली माझ्या बायकोकडून मी भरपूर शिकलो हे याबद्दल. मी पूर्वी म्हणजे लग्नाच्या आधी खरंचच भरपूर असं मला वाटायचं, की नाही यार हे मला वाटतंय किंवा हे मिळायला पाहिजे. ते नाही मिळालं तर संपलं म्हणजे काही नाही. पूर्ण दुःख म्हणजे ड्युरिंग द प्रोसेस पण दुःख. म्हणजे मी नाटक आम्ही करतोय ना, तर म्हणजे करंडक मिळायलाच पाहिजे. नम्रात आलंच पाहिजे. नाही आणि मग ज्या दिवशी ते समजा फेल्युअर आलं समजा, तर संपलं. काही नाही आता, असं काही नाही. तर तसं नाही ना, तुम्ही तुमची प्रोसेस झाली. तुम्ही त्या प्रोसेसमध्ये खूप काही शिकलात, खूप काही गोष्टी तुम्ही अनुभवल्यात, खूप ऑब्झर्व्ह केल्यात किंवा तुम्हाला भरपूर लोकांबरोबर इंटरॅक्ट करायला मिळालं. आणि ही सगळी प्रोसेस आहे. ही प्रोसेसमध्ये प्रत्येक प्रोसेसमध्ये टप्पे आहेत. माइलस्टोन्स म्हणतो आपण त्याला. म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये तर आम्ही माइलस्टोन किंवा टास्क कंप्लीशन वाईज पेमेंट घेतो. हो. बरोबर? बरोबर. मग आपण हे माइलस्टोन वाईज आनंदी का असू शकत नाही? एक्झॅक्टली. बरोबर? आपण माइलस्टोन वाईज आनंदी का असू शकत नाही? तर माइलस्टोन आपण ठरवायला पाहिजेत. एखाद्या प्रोसेसमध्ये, एखाद्या जर्नीमध्ये माइलस्टोन आपण ठरवायला पाहिजेत. तर जसं आपण प्रत्येक अॅनिव्हर्सरी किंवा बर्थडे आपण साजरा करतो. इट्स अ माइलस्टोन ना. 1 वर्ष झालं म्हणून हो. आपण काहीतरी एन्जॉयमेंटचा एक हे शोधतो. तर तसंच आपण आपल्या वर्किंग एरियाजमध्ये जिथे आपण काम करतो, ज्यांच्याबरोबर आपण काम करतो, तिथे आपण माइलस्टोन ठरवून आपण एन्जॉय करायला पाहिजे ते. आपण 4 गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करत आपण ती पूर्ण प्रोसेस एन्जॉय केली पाहिजे. व्हॉटएव्हर इट इज. उद्या फेल्युअर जरी आलं त्याच्यामध्ये, तरी सुद्धा तुम्ही प्रोसेस आनंदी तुमची प्रोसेस जर तुम्ही एन्जॉय केली असेल, तर तुम्हाला नक्की आनंद होईल आणि हो. तुम्ही खूप पॉझिटिव्हली या सगळ्या गोष्टींचा विचार कराल. म्हणजे जे जे काही सक्सेस, फेल्युअर जे काही आलेलं असेल तुम्हाला त्याचा आणि तुम्ही त्याच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघाल, जर तुम्ही ती प्रोसेस एन्जॉय केली तर. प्रोसेस एन्जॉय करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि कदाचित ज्यांनी प्रोसेस करून ज्यांना फेल्युअर नाही आला आत्तापर्यंत, त्यांच्या हे लक्षात नाही येणार मी काय म्हणतोय ते. कारण त्यांना नेहमी जर सक्सेस मिळाली असेल, तर त्यांनी ती ऑलरेडी एन्जॉय केली आहे. बरोबर ना? म्हणजे कारण बरोबर, बरोबर. सक्सेस मिळाली त्यामुळे त्यांना असं वाटतं, की सगळं ओकेच आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे जोपर्यंत टीम जिंकत असते, तेव्हा सगळंच हॅपी असतं. जेव्हा टीम हारते, त्यावेळी मग असं होतं, की तू, तुम्ही आणि मी असे सगळे आपण वेगळे होतो 3. त्यामुळे ज्यांना फेल्युअर आलंय त्यांच्यासाठी कदाचित हा खूप महत्वाचा हे आहे. आणि माझ्या स्वतःच्या अनुभवांवरून सांगतो, की तुम्ही आपण सगळ्यांनीच म्हणजे तुम्ही असं नाही, आपण सगळ्यांनीच प्रोसेस एन्जॉय केली पाहिजे. सो मला असं वाटतं पहिली गोष्ट म्हणजे अ, एक तर कम्युनिकेशन मगाशी मी म्हटलं तसं. त्याच्यानंतर त्याच्या आधी मी कुठला पॉइंट सांगितला? अंडरस्टँडिंग. माझ्याच लक्षात अंडरस्टँडिंग हां, हां. येस. बेसिकली अंडरस्टँडिंग ऑफ द थिंग्स आणि स्वॉट एनालिसिस म्हणू आपण त्याला. स्वॉट एनालिसिस स्वतःला. स्वॉट एनालिसिस ऑफ कॉन्सेप्ट नाही, स्वतःचा. स्वॉट एनालिसिस अंडरस्टँडिंग म्हणू आपण त्याला, की मला काय आवडतंय, मला काय पचतंय, रुचतंय, पटतंय हे
दुसरं आहे ते म्हणजे कनेक्ट. कम्युनिकेशन, आणि तिसरी कनेक्ट आणि कम्युनिकेशन, आणि तिसरी म्हणजे ही एन्जॉय द प्रोसेस, की जी काय म्हणजे जर्नी आहे ती एन्जॉय करणं. मला असं वाटतं या 3 गोष्टी, आता तू 3 म्हणलाय म्हणून 3 मी केल्या कम्प्लीट. तर अशा गोष्टी आहेत. भरपूर आहे अजून पण काय काय भरपूर हे आहे, नाही असं नाही, म्हणजे भरपूर, आणि अनुभवांवरूनच तुम्ही शिकता. अनुभव खूप इम्पॉर्टंट आहेत. The more you will observe, the more you will go through few things, the more you will enjoy, the more you will learn as well. Exactly. पण तुम्हाला जे वाटते, ज्यावेळी वाटते त्यावेळी करा. तेव्हा जर केलं तर मजा आहे. आणि नाहीतर ते मग चणे आहेत पण दात नाहीत, दात आहेत पण चणे नाहीत, असं होत राहील. आणि तो नेहमीच डायलेमा आयुष्यात होईल. पैसे काय आज आहेत, उद्या नाहीत, परवा परत आहेत, कदाचित तेरवा परत नाहीत. हू नोस, आपल्याला माहिती नाही काही. बरोबर. म्हणजे आणि काय एवढं विचार करायचा, काय होणार आहे त्यांनी? खूप खूप आयुष्यात फरक पडणार आहे का? 3 BHK फ्लॅट आहे आणि 2 BHK फ्लॅट आहे, एवढ्या 1 BHKच्या फरकाने खरंच खूप आयुष्यात फरक पडणार आहे का? किंवा म्हणजे आयुष्य खूप अनइझी होणार आहे का? खूप प्रॉब्लेमॅटिक होणार आहे का? खरंच एवढा हे आहे का? ह्याचाही विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे असं मला तरी वाटतं. आणि बाकी तर काय पैसे आहेत. म्हणजे मी परवा पण एक ठिकाणी मी बोलत होतो, तर तेव्हा तिने पण, त्या मुलीने पण तोच प्रश्न विचारला, की शेवटी सगळं पैशाबद्दल हे तर हो येतं, मी नाही म्हणत नाही, पण आय डोंट केअर ऍक्च्युली. म्हणजे ती मी केअर नाही करत. ती मी जी करत असतो ना, तर मी कदाचित नसतो पोहोचलो जिथे मला पोहोचायचंय, किंवा जिथे मला पोहोचायचं आहे, ती जर्नी चालू आहे, त्या जर्नीवर पण नसतो आलो. तर प्रत्येक वेळी मी फक्त पैशाचाच विचार करत असतो तर. बरोबर. कारण पैशाचा विचार आहे ना, बरोबर आहे, इम्पॉर्टंट आहे. पण फक्त तोच विचार इम्पॉर्टंट नाहीये. ते सोडून पण भरपूर गोष्टी आहेत. व्हॅल्युएशन आहे आयुष्यात, या सगळ्या. सो तसा तुम्ही जर म्हणजे त्याच्याबद्दल जर तुम्ही जास्ती फोकस राहिलात तर, आणि काय आहे, पहिले 5-6 वर्ष तर तुमच्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटी नाही, टिल द एज ऑफ 27, 28, 30 पर्यंत तर मग तुम्ही का नाही एक्सप्लोर करते, का नाही गोष्टी करते? नोकरी काय कधी करता येईल, काहीतरी वेगळं करून बघा, जे आवडते ते करून बघा, काय प्रॉब्लेम आहे? कमाल. असा That's good. अगेन माझा विचार आहे असा. कोणालाही कोणाच्या भावना दुखवण्याचा याच्यामध्ये हे नाही नाही, किंवा कोणाची चुकीच्या पद्धतीने कोणी घेऊ नये, हाही एक ही विनंती. पण अगेन म्हणजे माझ्या भावना समजून घ्या, एवढंच मला म्हणायचं. नाही तू तेच म्हणलं की तू एकतर आमच्या सगळ्यात जवळचा असा या एवढं फील्ड एक्सप्लोर केलेला आमचा काका आहेस, आणि सो तुझा परसेप्शन जाणून घेणं या सगळ्या गोष्टींबद्दलचं, सो दॅट एक तुझा व्ह्यू मिळणं हे, बिकॉज कसं आहे, सक्सेस स्टोरी सगळ्यांनाच माहिती असतात, पण मला असं वाटतं फेल्युअर स्टोरीज पण वाचल्या पाहिजेत, किंवा कुठे कुठे फेल्युअर्स आले, किंवा एखादा माणूस जर सांगतोय की मला इथं फेल्युअर्स आले, तर त्यातून शिकलं पाहिजे. सो मला तेच वाटतंय, आणि तिकडून आपला गोल डिसाइड करून आपला विठ्ठल अगेन आपला विठ्ठल शोधायचा, आपला शोधा. विठ्ठल शोधला पाहिजे, तो हे मला तरी आपला विठ्ठल शोधला पाहिजे. मजा आली, आणि मला कळलेलं आहे की ओके, दॅट वॉज. फेल्युअर स्टोरीज भरपूर हे असतात, पण फेल्युअर स्टोरी फेमस, म्हणजे स्टोरी कोणाची पण फेमस होत नाही जोपर्यंत विठ्ठल सापडत नाही आणि तो जीवभावे आपण करत नाही, हेही लक्षात ठेवा प्रत्येकाने. तर तुमची स्टोरी कोणी ऐकणार नाही आयुष्यात, जोपर्यंत जर तुम्हाला तुमचा विठ्ठल सापडला म्हणजे तिथपर्यंत पोहोचणं म्हणत नाहीये, सापडला नाही आणि तुम्ही त्याच्याबद्दल जीवभावे प्रयत्न केला नाही, प्रयत्न केला हे नाही. मी नक्की सांगू शकतो. जोपर्यंत तुमची स्टोरी कोण ऐकणार नाही, तुमच्या वारीमध्ये कोणाला इंटरेस्ट नाही अजिबात. कमाल. सो दिस वॉज अ फिलॉसॉफिकल कोट, आणि मजा आली आजच्या पॉडकास्ट मध्ये की नवीन नवीन गोष्टी कळल्या. सो थँक्यू अमित काका. येस. आणि अरे थँक्यू तुमचे सगळ्यांचे धन्यवाद तुम्हाला. तुम्ही मला असे वारंवार काही नवीन नवीन हे करत इथे संधी देता बोलण्याची, त्यामुळे तुमचे सर्वांचे आभार. थँक्यू. आणि तुम्हाला येस, सगळ्यांना आवडला थँक्यू. असेल हा एपिसोड, सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अमित काकाशी प्रोफाईलचे पण लिंक्स आहेत, सो जाऊन बघा, त्यानं केवढ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या आहेत, तुम्हाला त्यातल्या पण गोष्टी कळतील. जे गप्पाष्टक आपण म्हणलो, जर आपल्याला खरंच वेळ असेल, टाइम परमिट सगळ्यांचा, तर आपण खरंच एक ऑर्गनाईज करूयात, फुलावा नक्की विठ्ठलवरच नक्की करूयात. चालेल नक्की So, करूयात, नक्की करूयात. मजा येईल. सो दॅट्स ऑल. स्टे सेफ विठ्ठल आणि विठ्ठल काळजी घ्या. आदिवास. सगळ्यांनी काळजी घ्या. जय अच्छा, हरी बाय बाय, थँक्यू. विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल